व्यासंगी आणि विद्वानांच्या सहवासातून मौलिक विचारांची शिदोरी लाभते, त्यावर त्यांचा गाढ विश्वास आहे। आज महाराष्ट्रातल्या बँकिंग सहकारी चळवळीमध्ये अनंतराव अडसूळ गेले काही वर्षापासून ती जबाबदारी घेत आहेत। ती जबाबदारी त्यांनी विधायक दृष्टिकोनातून सहकारी संस्थांच्या हिताची जपणूक करायची या दृष्टिकोनातून आणि आपल्या सहकारी कामगारांच्या हिताची जपणूक करण्यासाठी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करायची या भावनेतून हे ते नेतृत्व त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे। सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला, मुंबई कार्यक्षेत्र असलेला कार्यकर्ता नेता हा विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जातो आणि तिथं सतत प्रतिनिधित्व करतो। ही गोष्ट संघटना ही त्याच्या पाठीशी सुरुवातीच्या काळामध्ये त्याला निवडून आणायला उपयुक्त पडते, पण नंतरच्या काळामध्ये स्वतःचंही काही कर्तृत्व दाखवावं लागतं आणि लोकांशी सुसंवाद साधावा लागतो। त्याशिवाय लोक पुन्हा पुन्हा निवडून देत नाहीत आणि त्या आपल्या घरापासून दूर असलेल्या मतदारसंघामध्ये कामानंच अशा प्रकारचा विश्वास मिळत राहतो, हे श्रीयुत अनंतराव अडसूळ यांनी स्पष्ट केलं। आज त्यांच्यामध्ये या सगळ्या थरांच्यात विश्वास संपादन करायला अनंतराव अडसूळ यशस्वी झाले आणि ही त्यांची प्रचंड मेहनत, त्यांचा प्रामाणिकपणा आणि या चळवळीशी त्यांची बांधिलकी यामुळेच ते हे यश त्यांना मिळू शकलं। माझ्या त्यांना मदतपूर्वक या सगळ्या विधायक कामाला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा।